हरिओम. सुरू करूया. सुखावह बैठक स्थिती. पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी. आपली हनुवटी जमिनीला समांतर असेल. डोळे अलगद मिटून घेऊया. बंद डोळ्यांनी संपूर्ण देहाचं निरीक्षण. आहे त्या स्थितीमध्ये स्थिर बसण्याचा प्रयत्न. जाणीव आपल्या श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. आंतरिक सजगता. करूया एक मध्यम पट्टीतला ओंकार. आहे तो श्वास सोडून देऊया. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना ओंकार. ओम. करूया एकेका नाकपुडीने श्वसन मार्ग शुद्धी. डाव्या अंगठाने डावी नाकपुडी सहज बंद करायचे. उजवा हात गुडघ्यावर आहे. डोळे अलगद मिटले. चेहरा शांत आहे. आणि डावीने ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. उजव्या नाकपुडीने ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. यथाशक्ती 10 ते 15 आवर्तन. उजवीने आहे तो श्वास पूर्णपणे सोडून द्या. एक सहज श्वास भरून घ्या. घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका. आणि ह्या कृतीला सुरुवात. यथाशक्ती 10 ते 15 आवर्तन आपली आपण मनाने काउंट करायची. डावा हात गुडघ्यावर. हीच कृती विरुद्ध बाजूने. उजव्या अंगठ्याने उजवी नाकपुडी सहज बंद. डावीने ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. डावीने आहे तो श्वास पूर्णपणे सोडून द्या. एक सहज श्वास भरून घ्या. घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका. आणि ह्या कृतीला सुरुवात. यथाशक्ती 10 ते 15 आवर्तन डाव्या नाकपुडीने. उजवा हात गुडघ्यावरती. जाणीव दोन्ही नाकपुड्यांकडे. एकेका नाकपुडीने केलेली श्वसन मार्ग शुद्धी. त्यामुळे आपल्या श्वसन मार्गात झालेला बदल त्याची जाणीव. करूया कपालभाती. 15 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन दोन्ही नाकपुड्यांनी एकत्रित. डोळे अलगद मिटलेले आहेतच. पाठकणा सरळ आहे. हात दोन्ही गुडघ्यांवर द्रोण मुद्रेत. चेहरा शांत आहे. तो श्वास पूर्णपणे सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका. कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 15 आवर्तन आपली जाणीव फोर्सफुली सुटणाऱ्या श्वासाकडे. अवकाश कृती थांबवायची. आपला मोकळा झालेला श्वास. श्वसन मार्ग. एक आवर्तन दीर्घ श्वसनाचं. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. संथ गतीने सोडा. अगदी सावकाश, घाई न करता.
संपूर्ण श्वास सोडून द्यायचा आहे. आंतरिक सजगता वाढलेली आहे. साधनेकडे आपली वाटचाल सुरू होत आहे. हातांची ज्ञानमुद्रा. करणार आहोत चार विविध स्तरांवर ओमचे उच्चार. पहिला उच्चार हा उच्च पट्टीतला असेल. अकाराचं प्रमाण हे 80% आणि मकार 20%. बेंबीच्या देठापासून आपल्याला हा पहिला उच्चार करायचा आहे. आळस झटकून टाकणारा पहिला उच्चार आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना ओमचा उच्चार. दुसरा उच्चार मध्यम पट्टीतला. अकार मकार 50-50% समप्रमाणात. खोलवर दीर्घ श्वास. तिसरा उच्चार हा अगदी खालच्या स्वरातला. अचं प्रमाण 20% आणि मचं प्रमाण 80%. आपल्याच कानांना आपला आवाज ऐकू येईल इतक्या हळू आवाजामध्ये आपण हा तिसरा उच्चार करूया. शरीराकडून मनाकडे नेणारा हा तिसरा उच्चार. खोलवर दीर्घ श्वास. ओम. चौथा उच्चार अतिशय महत्वाचा. स्थूलाकडून सूक्ष्माकडे नेणारा, देहानंदाकडून पूर्ण नंदाकडे नेणारा असा हा चौथा उच्चार. मानसिक याला कोणतंही प्रमाण नसेल. एक श्वास भरून घ्यायचा आहे आणि श्वास सोडताना मनातल्या मनात ओंकार. दोन्ही हात जोडून प्रार्थना एकत्रित आपल्या बंद डोळ्यांसमोर ओमची प्रतिमा आणण्याचा प्रयत्न करूया. अ ओम आणि चंद्रबिंदी असा 3.5 मात्रांचा बनलेला ओम. त्याचे नुकतेच केलेले 4 विविध स्तरांवरचे उच्चार आणि ओमची प्रतिमा आपल्या बंद डोळ्यांसमोर आणण्याचा प्रयत्न करूया. ओंकाराची प्रार्थना एकत्रित. ओंकारं बिंदु संयुक्तम् नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. योगीजन नित्यनेमाने बिंदूसहित ज्या ओंकाराचे ध्यान करतात अशा इच्छापूर्ती आणि मोक्ष प्राप्ती करून देणाऱ्या ओंकाराला माझा नमस्कार असो. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची दिवसाची आणि आठवड्याची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने करूया. हळूहळू कमरेतनं सरळ. दोन्ही हात खाली. हातांच्या तळव्यांचं घर्षण. निर्माण झालेले अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायचे. अवकाश. डोळे उठून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. सगळ्यांनी स्टँडिंग मध्ये यायचंय. कुठून उभं राहायचंय. थर्ड सीटमध्ये विश्रांती घेऊया. मान मागे सही सोडायची. दोन्ही पाय जोडून घ्यायचे. हात शरीराच्या
आपला उजवा पाय जास्तीत जास्त आपल्याला पुढे आणि मागे घ्यायचा. उजवा पाय जास्तीत जास्त पुढे मागे पुढे मागे. तोल जात असेल तर भिंतीचा आधार घ्या आणि दोन्ही हात कमरेवर ठेवा आणि कृती करा. म्हणजे आपला बॅलन्स राहील. जास्तीत जास्त पुढे आणि मागे पुढे मागे. बरोबर. थांबायचंय. आता हाच उजवा पाय उजवीकडे आणि मध्यभागी. उजवीकडे मध्यभागी उजवीकडे मध्यभागी उजवीकडे मध्यभागी. बरोबर. पुन्हा उजवा पाय वर उचलायचा. पाऊल जमिनीकडे ताणून घ्या अँकल जॉईंट्स मधून आणि रोटेशन करा क्लॉकवाईज. एक, सावकाश करा. 2, 3, 4, 5. विरुद्ध बाजूने करा. 5, 4, 3, 2, 1. उजवा पाय खाली घ्या. डावा पायाने हीच कृती. डावा पाय जास्तीत जास्त पुढे घ्या, मागे घ्या. पुढे मागे पुढे मागे पुढे मागे मध्यभागी. डावा पाय जास्तीत जास्त डावीकडे मध्यभागी डावीकडे मध्यभागी. सावकाश करा. डावीकडे मध्यभागी डावीकडे मध्यभागी. पुन्हा दोन्ही पाय जोडले. आता डावा पाय वर उचलायचा आहे. पाऊल जमिनीकडे अँकल जॉईंट्स मधून ताणून घ्या आणि गोलाकार फिरवा क्लॉककडे. 1, 2, 3, 4, 5. विरुद्ध बाजूने. 5, 4, 3, 2, 1. स्टॉप. थांबायचं आणि विश्रांती घेऊया. थोडा वेळ रिलॅक्स. लक्ष श्वासाकडे. करूया आपण हिप रोटेशन. दोन्ही पायांमध्ये तेवढंच अंतर घ्यायचंय. दोन्ही हात आपले कमरेवर ठेवायचे आणि रोटेशन करणार आहोत. आता आपल्या कमरेचं गोलाकार फिरवायचे कंबर. हात आपले आपल्या कमरेवर ठेवायचे आणि ते सुरू करा. एकदा उजवीकडे पुढे डावीकडे मागे क्लॉकवाईज 5 वेळेला. 1, बरोबर करताय. 2, 3, पाय गुडघ्यातनं सरळ. 4, 5. बरोबर. 5 वेळा झालं की थांबा आणि विरुद्ध बाजूने 5 वेळा करा. आता कंबर आपली डावीकडे पुढे उजवीकडे मागे. 5, 4, 3, 2, 1. स्टॉप. 5 वेळा झालं की थांबा. दोन्ही हात खाली घ्यायचे. पावलांमधलं अंतर किंचितसं कमी करा. दोन्ही हात खाली शरीराच्या जवळ, नजर समोर. करणार आहोत आपण नेक रोटेशन. आता ज्यांना असं वाटतंय की आपले हात खाली आहेत तर कुठेही अनइझी वाटत असेल तर हात कमरेवर ठेवा. ज्यांना शक्य असेल त्यांनी हात दोन्हीही शरीराच्या जवळ ठेवा, नजर समोर ठेवा आणि आपण करणार आहोत नेक रोटेशनचे व्हेरिएशन्स. नजर समोर ठेवायची, हात जमिनीकडे अगदी सैल सोडायचे, पाठीचा कणा सरळ असेल. आणि आता सुरू करूया. आपल्याला श्वास घेत आपली मान एकदा उजवीकडे, श्वास सोडत मध्यभागी, श्वास घेत डावीकडे, श्वास सोडत मध्यभागी, श्वास घेत उजवीकडे, श्वास सोडत मध्यभागी, श्वास घेत डावीकडे, श्वास सोडत मध्यभागी. अजून एक राऊंड उजवीकडे. श्वासाकडे लक्ष देऊन कृती. सेंटर डावीकडे, सेंटर. मध्यभागी येऊन थांबायचंय आणि आता हलकसं टिल्टिंग करा. एकदा उजव्या बाजूला मान सावकाश मध्ये आणायची आणि मग डावीकडे. पुन्हा इथे श्वासाची जोड देऊया. श्वास घेत मान उजवीकडे, हलकीशी उजव्या बाजूला टिल्ट करायची साइडवर्ड. श्वास सोडत मध्यभागी या. श्वास घेत डावीकडे, खांदेवर उचलायचे नाहीये. श्वास सोडत मध्यभागी. अजून एक राऊंड. श्वास घेत उजवीकडे, सेंटर, श्वास सोडत. पुन्हा श्वास घेत डावीकडे आणि श्वास सोडत मध्यभागी.
आता हात कमरेवर घ्यायचे. आता आपण करणार आहोत अप अँड डाऊन. कमरेवर यासाठी की तोल जाऊ शकतो, आपल्याला सवय नसते म्हणून थोडेसे आपले आपले हात कमरेवर घ्यायचे, नजर समोर ठेवायची, चेहरा शांत. पुन्हा श्वासाकडे लक्ष देऊन कृती. श्वास घेत वर मान, श्वास सोडत सोडत हनुवटी गळ्यात. ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी पुढची कृती करणं टाळायचं. फक्त मान वर घ्यायची. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. आणि आता फुल नेक रोटेशन 2 वेळा. मान उजवीकडे पाठीमागे, डोळे उघडेच ठेवा. डावीकडे मध्यभागी, उजवीकडे मागे, डावीकडे मध्यभागी. 2 वेळा विरुद्ध बाजूने. मान डावीकडे मागे, उजवीकडे मध्यभागी. अजून एकदा. डावीकडे मागे, उजवीकडे मध्यभागी. समोर येऊन थांबायचं, हात खाली घ्यायचे आणि थोडा वेळ विश्रांती घ्या. करूया आपण ताडासन. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, नजर समोर. दोन्ही हात सरळ हळूहळू डोक्याच्या दिशेने वर न्यायला सुरुवात करा. दोन्हीही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे. हाताची पाचही बोटं जोडलेली, बरोबर. नजर समोर. एका बिंदूकडे स्थिर करायचे आणि मग टाचा वर उचलायच्या. जास्तीत जास्त स्ट्रेच द्यायचा, संपूर्ण शरीराला खेच द्यायचा. उभ्या कक्षेमध्ये आपलं संपूर्ण शरीर आपल्या चवड्यांवरती आपण तोलून धरलंय, ही जाणीव आपल्या मध्ये. आणि जास्तीत जास्त स्ट्रेच. ताण ताण ताण. छान. सावकाश टाचा खाली घ्या आणि हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. तळवे सिलिंगच्या दिशेने. दोन्हीही पायांमध्ये अंतर घ्या. बरोबर. छान. जास्तीत जास्त स्ट्रेच द्या आपल्या संपूर्ण हातांना वरच्या दिशेने. बरोबर. आणि या स्थितीमध्येच आपण करूया तिर्यक ताडासन, म्हणजे साईडवर बेंडिंग घ्यायचंय. सुरू करूया. एकदा आपल्याला उजवीकडे जायचंय, मध्यभागी यायचं, मग डावीकडे, मध्यभागी. पुन्हा श्वासाकडे लक्ष देऊया. श्वास घेत उजवीकडे, श्वास सोडत मध्यभागी, श्वास घेत डावीकडे, श्वास सोडत मध्यभागी, श्वास घेत उजवीकडे, श्वास सोडत मध्यभागी, श्वास घेत डावीकडे, श्वास सोडत मध्यभागी, श्वास घेत उजवीकडे, मध्यभागी, श्वास घेत डावीकडे, मध्यभागी. श्वास सोडताना सेंटरलाच यायचं, हा नियमच आहे. पुन्हा तसेच हात ठेवायचे. आता फॉरवर्ड बेंड. आपण साईडवर बेंड घेतला, आता हलकासा फॉरवर्ड बेंड घ्यायचाय. पायामधलं अंतर तसंच ठेवायचंय किंवा थोडस वाढवा. आता श्वास घेत हलकस मागे जायचं आणि श्वास सोडत पुढे यायचं. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. लास्ट राउंड करूया. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. खाली आल्यानंतर सावकाश श्वास घेत मध्यभागी यायचं. हात तसेच ठेवायचे. थोडीशी रग लागेल हाताला, पण हरकत नाहीये. श्वास घेत मध्यभागी या. पायामधलं अंतर कमी करा. हातांची बोटं जी एकमेकांमध्ये गुंफवले ती सोडून द्या. पुन्हा दोन्ही हात एकमेकांच्या समोर असतील, पॅरलल असतील. हाताची पाचही बोटं जोडलेली. आता सगळ्यांनी एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत साईडने हात खाली घ्या. श्वास सोडत सोडत सावकाश हात साईडने खाली घ्या आणि विश्रांती. आपली जाणीव आपल्या संपूर्ण शोल्डरच्या ठिकाणी, आपल्या हातांच्या इथे संपूर्ण आपल्या रक्ताचा जो पुरवठा आहे, जेव्हा आपण हात वर घेतो तेव्हा तो आपल्या शोल्डरच्या दिशेने व्हायला सुरुवात होते. आणि आता तो पूर्ण पूर्ववत होतोय का याची जाणीव. थोडस हातामध्ये जडपणा वाटत असेल त्याचा अनुभव घेऊया. जवळ श्वासाची. आता हा जडपणा थोडासा रिलीज करूया, शोल्डर रोटेशन करू.
दोन्हीही पायांमधलं अंतर थोडस कमी, म्हणजे अगदी अर्ध्या इंचापर्यंत किंवा अर्ध्या फुटापर्यंतचं अंतर असेल. दोन्ही हात समोर घ्या. हाताची बोटं खांद्यावर घ्या. कोपरं समोरून जॉईन करून घ्या आणि सुरुवात. 1, 2, 3, 4, 5. विरुद्ध बाजूने पुन्हा कोपरा जॉईंट. 5, 4, 3, 2, 1. स्टॉप. थांबायचं आणि रिलॅक्स. आपण ज्या ज्या काही कृती केल्या त्याचा सगळा मनातल्या मनात मागोवा. आपण करणार आहोत दंड स्थितीमध्ये पवनमुक्त आसन, आणि त्यासाठी आपल्याला भिंतीचा आधार घ्यायचा आहे. भिंतीला टेकून उभं राहायचंय. सगळ्यांनी भिंतीला टेकून उभं राहा. भिंती किंवा कपाट जे काही तुमच्या जवळपास असेल ना, त्याला टेकून उभं राहा, म्हणजे तुमचा तोल जाणार नाही त्यासाठी. म्हणून भिंतीचा आधार आपल्याला घ्यायचा आहे. ठीक आहे, भिंतीला टेकून उभं राहायचंय. दोन्ही पाय जोडलेले ठेवायचे आहेत, हात शरीराच्या जवळ. भिंत असेल किंवा मागे कपाट असेल त्याला टेकून उभं राहा. ठीक आहे, नजर समोर ठेवा. एका बिंदूकडे स्थिर करा. आणि आता आपला उजवा जो पाय आहे ना, तो वर उचला आणि उजव्या पायाला समोरनं हातांचा विळखा द्या. आता शक्य असेल तर एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा. जर ते शक्य होत नसेल तर हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि तसा विळखा द्या. हातांची बोटं बघा एकमेकांमध्ये अशी गुंफून घ्यायची आणि तसा उजव्या पायाला आपला विळखा द्या. अशा प्रकारे ज्यांना शक्य आहे त्यांनी एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा. ठीक आहे, अशा प्रकारे आपल्याला उभं राहायचंय. आता मी पुढे आली तुम्हाला दाखवण्यासाठी, पण तुम्ही भिंतीचा आधार घ्यायचा, मागे टेकून उभं राहायचंय. ठीक आहे, बरोबर, छान, परफेक्ट. नजर समोर ठेवायची, एका बिंदूकडे स्थिर करा. उजवं पाऊल जे आहे हे जमिनीकडे ताणायचंय, उजवं पाऊल. परफेक्ट, छान. आता ज्यांना शक्य असेल त्यांनी आपली हनुवटी, नाक किंवा कपाळ उजव्या गुडघ्याकडे नेण्याचा प्रयत्न करा. हनुवटी, नाक किंवा कपाळ उजव्या गुडघ्याकडे नेण्याचा प्रयत्न. ज्यांना सर्वायकल आणि पाठीचा त्रास आहे त्यांनी मात्र हे करू नका. त्यांनी समोरच बघायचंय आणि थांबायचंय. छान. सावकाश मान वर घ्या. हाताची पकड सोडा. उजवा पाय खाली घ्या आणि थोड्या वेळ विश्रांती घ्या. रिलॅक्स. हलकीशी श्वासाची गती वाढली असेल, नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. हेच आता आपण विरुद्ध बाजूने करूया. यातला शक्ती प्रयत्न कुठेही ओव्हरड्राय होतो. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता डावा पाय वर उचलूया. त्याला आपल्या हातांचा विळखा देऊया. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा. डावं पाऊल जमिनीकडे सैल सोडा. अँकल जॉईंट्स मधून आपल्याला थोडंसं स्ट्रेच करायचंय, म्हणजे हाताचं कोपरं पकडता येत नसतील तर हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. नजर समोर. आपण करतोय दंड स्थितीमध्ये पवनमुक्त आसन, म्हणजे उभं राहून करतो. आता ज्यांना शक्य असेल त्यांनी आपली हनुवटी, नाक किंवा कपाळ डाव्या गुडघ्याकडे घेण्याचा प्रयत्न करा. डोळे पुढे ठेवायचे आणि नॉर्मल श्वास चालू ठेवायचा. श्वास घेतो, सोडतोय. बरोबर, छान. सावकाश मान सरळ करा. पाऊल रिलॅक्स करा. डावं पाऊल, हाताची पकड सोडा. डावा पाय खाली घ्या आणि विश्रांती. पुन्हा श्वासाची गती वाढली असेलच, नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडा. सूर्यनमस्कार करूया. मॅटच्या पुढे उभं राहायचंय. आपण 4 सूर्यनमस्कार करणार. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, नजर समोर. दोन्ही हात जोडून डोळे अर्ध मिटून घेऊया. आपल्या बंद डोळ्यांसमोर नुकताच उगवणाऱ्या सूर्याचं
प्रतिबिंब पाहण्याचा प्रयत्न करूया, चित्र पाहण्याचा प्रयत्न करूया. नुकताच डोंगरावरून उगवणारा सूर्य, त्याची पिवळसर रेशमी सोनेरी किरण आपल्या मुखावर पडत आहे आणि त्यातून जी प्राणशक्ती ऊर्जा निर्माण होते ती आपल्याला दिवसभर काम करण्यासाठी आपण ती ऊर्जा आपल्यामध्ये सामावून घेत आहोत. गायत्री मंत्राचं पठण एकत्रित करूया. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम मित्राय नमः. 1 नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्तपादासन, 4 आपला उजवा पाय मागे घ्या. बरं, आता जी हाताची पोझिशन आपण घेतलीये ती तशीच कायम ठेवून पुढची सगळ्या कृती करण्याचा प्रयत्न करा. नजर आपली सिलिंगकडे, तोंड बंद, श्वास चालू. आपण केलंय 4 अश्वसंचलन, 5 दंडासन, डावा पाय मागे घ्यायचा आहे, स्लॅन्टिंग पोझिशन, नजर सम, 5 दंडासन, बरोबर, छान. 6 अष्टांगासन, गुडघे जमिनीकडे, आपली हनुवटी किंवा कपाळ जमिनीवर आणि छातीचा भाग जमिनीवर. हे सगळे बारकावे यासाठी घ्यायचे की आपण काय करतोय, कुठे प्रेशर, कुठे ताण येतोय हे सगळं समजलं पाहिजे. जर आपण फक्त तेच कृती फटाफट केली ना तर ती एक्सरसाइज होऊन जाईल. म्हणून ह्या सगळे बारकावे लक्षात घ्यायचे. आपण केले 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, पावलं जमिनीकडे फ्लॅट करा, नजर सिलिंगकडे, तोंड बंद, श्वास चालू. 7 भुजंगासन, 8 पर्वतासन. पुन्हा हाताची पोझिशन चेंज करायची नाही. पावलं आपल्याला किंवा टाचा जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करा. आपण केलंय 8 पर्वतासन, नजर आपली आपल्या नेवल रिजनकडे. गुडघ्यातनं पाय सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा. संपूर्ण स्ट्रेच अनुभवा आपल्या सीट जॉईंट मध्ये, आपल्या पूर्णपणे अँकल पासून ते आपल्या कमरेपर्यंतचा ताण, त्याकडे लक्ष. आपण केले 8 पर्वतासन, 9 अश्वसंचलन. उजवं पाऊल आपल्या दोन्ही हातांच्या मध्ये आणण्याचा प्रयत्न करा, अट्टहास नसेल. हा पाऊल येत नसेल हातांच्या मध्ये तर आपला तो टार्गेट आहे, आपल्याला तिथपर्यंत आणायचंय आपलं पाऊल, प्रॅक्टिस नाही. नजर सिलिंगकडे, तोंड बंद, श्वास चालू. 9 अश्वसंचलन, 10 हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन आणि 12 नमस्कारासन. जसं आपण पहिला सूर्यनमस्कार केलाय त्याच प्रकारे आता पुढचे 3 सूर्यनमस्कार करणार आहोत. थोडेसे आपले इथे स्पीड वाढली. सुरू करूया. ओम खगाय नमः. 1 2 3 4, डावा पाय मागे, नजर सिलिंगकडे, 5 6 7 8 9, डावा पाय पुढे, 10 11 12. ओम भानवे नमः. 1 2 3 4, उजवा पाय मागे, 5 6 7 8 9, उजवा पाऊल पुढे, 10 11 आणि 12. अजून एक. ओम भास्कराय नमो नमः. 1 आहे तो श्वास सोडा, 2 श्वास भरून घ्या, 3 श्वास सोडा, 4 श्वास घेत डावा पाय मागे, 5 श्वास सोडायचा आहे,
6 श्वास घेऊया सोडूया. श्वास घेत आपलं कपाळ किंवा हनुवटी जमिनीकडे न्या. आहे तो श्वास पूर्णपणे सोडा. आणि श्वास घेत 7 भुजंगासन. श्वास सोडत 8 पर्वतासन. श्वास घेत डावा पाय पुढे अश्वसंचलन. श्वास सोडत 10 हस्तपादासन. श्वास घेत 11 हस्तोत्तानासन. आणि श्वास सोडत 12 नमस्कारासन. श्वासाची गती वाढली असेल, नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. तरी आपण बऱ्यापैकी स्लो घालण्याचा प्रयत्न केला सूर्यनमस्कार. एकदा तुमची प्रॅक्टिस, तुमचा कंट्रोल आला तुमच्या शरीरावरती, की मग तुम्ही थोडीशी जलद करू शकता. पण आपली क्षमता ओळखा आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमचं स्पीड वाढवू शकता सूर्यनमस्काराचा. श्वासाची गती नॉर्मलला आली की मग आपण करूया उड्डियान. पोट आतमध्ये खेचून घेण्याची कृती. श्वास विरहित अवस्था असते या स्थितीमध्ये. त्यामुळे यथाशक्ती प्रयत्न करायचा. माझ्या सूचनेची वाट न बघता तुम्ही श्वास घ्यायला सुरुवात करू शकता. ठीक आहे. आपापल्या क्षमतेप्रमाणे आपण कृती करायची आहे. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. दोन्ही हात आता आपले गुडघे आणि मांड्यांच्या थोडस मागे. खुर्चीत बसल्यासारखा आकृती बनतं. नजर समोर. खांदे रिलॅक्स करा. चेहरा शांत करा. नॉर्मल श्वास आपला चालू आहे. श्वास घेतो, सोडतोय, श्वास घेतोय, सोडतोय. आणि आता आपण करूया उड्डियान बंध. आहे तो श्वास सोडून द्या. एक सहज श्वास भरून घ्या. आपलं पोट हळूहळू बाहेर येतंय. आता हा घेतलेला श्वास सावकाश सोडून द्यायला सुरुवात करा. आपलं पोट आतल्या दिशेला जातंय. आता अजून ते पोट आतमध्ये खेचून घेण्याची कृती करा. आपापल्या क्षमतेने श्वास न घेता पोट अजून आतमध्ये खेचून घ्यायचंय, आवळून घ्यायचंय. छान. सावकाश उलटसार हळूहळू पोट बाहेर घ्यायचंय आणि श्वास घेत घेत उठून उभं राहायचंय. श्वास घेत घेत उठून उभं राहा आणि विश्रांती. सावकाश बैठक स्थितीमध्ये या. बैठक स्थितीमध्ये विश्रांती. मान मागे सैल सोडून द्या. आपण जे पवन मुक्तासन केलं ना उभं राहून, तसंच आता आपण बैठक स्थितीमध्ये सुद्धा करणार आहोत. आता आपण तीन स्थितीमध्ये ते आसन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. मगाशी आपण उभं राहून केलं, आता आपण बसून करणार आहोत आणि त्याच्यानंतर पाठीवर पडून, जे आपण नेहमीच करतो पाठीवर पडून. पण उभं राहून आणि बसून फार आपण क्वचित करतो. तर आता आपण ह्या तिन्ही स्थितींमध्ये हे आसन करण्याचा प्रयत्न करूया. दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ. आता आपला उजवा जो पाय आहे तो फोल्ड करा. उजव्या पायाला समोरनं हातांचा विळखा. बरोबर. छान. डोळे मिटून घ्या आणि या स्थितीमध्ये काही क्षण थांबा. बघा, बसून जेव्हा आपण करतो तेव्हा आपण अगदी कम्फर्टेबल असतो, कारण की आपल्याला एक सपोर्ट असतो. उभं राहून करताना थोडासा आपला तोल जाण्याचा संभव असतो. आपली थोडीशी थरथर होते शरीरामध्ये. प्रत्येक स्थितीमध्ये आपण जे केलंय त्याचा आपण मनातल्या मनात मागोवा. डोळे मिटून चेहऱ्यावर एक हलकस स्मित हास्य. श्वास घेतो, सोडतो. ज्यांना सर्वायकल आणि पाठीचा त्रास आहे त्यांनी डोकं खाली घ्यायचं नाहीये. बाकीच्यांनी आपली हनुवटी किंवा नाक किंवा कपाळ उजव्या गुडघ्याकडे नेण्याचा प्रयत्न करा. डोळे मिटून चेहरा शांत. 1 ते 2 श्वास थांबायचं. मग श्वास घेत वर यायचं. मान सरळ करायची. हाताचा विळखा सोडायचा. उजवा पाय सरळ करायचा. पुन्हा दोन्ही पाय जुळलेले.
छान. आता डावा पाय फोल्ड करा. त्यालाही तसाच समोरनं हाताचा विळखा द्या. उजवा पाय सरळ असेल. छान. डोळे मिटून घ्या. डाव्या बाजूवरती आलेला प्रेशर त्याकडे लक्ष. जोड श्वासाची. आता एक श्वास मोडून घ्यायचा आणि श्वास सोडत आपली हनुवटी, नाक किंवा कपाळ डाव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करायचा आणि मग नॉर्मल श्वास चालू ठेवायचा. श्वास घेतो, सोडतो. श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करताना श्वास घेत घेत मान सरळ, समोरनं हाताचा विळखा सोडा. डावा पाय सरळ करा. थोडा वेळ विश्रांती घ्या. आणि आता हीच कृती विरुद्ध बाजूने करूया. पुन्हा दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. आता दोन्हीही पाय एकत्रित फोल्ड करा, उजवा आणि डावा. आणि आपल्या हातांचा विळखा द्या दोन्हीही पायांना. बरोबर, छान. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा. पाठीचा मणका सरळ ठेवा. डोळे अलगद मिटून घ्या आणि या स्थितीचा अनुभव घ्या. आपल्या पोटावरती जो प्रेशर येतोय त्याकडे लक्ष. नॉर्मल श्वास चालू. श्वास घेतो, सोडतो. आता एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत आपली हनुवटी, नाक किंवा कपाळ गुडघ्याकडे नेण्याचा प्रयत्न करा. यथाशक्ती थांबूया. सावकाश श्वास घेत घेत मान सरळ करा. समोरनं हाताचा विळखा सोडा. दोन्ही पाय सरळ करा आणि विश्रांती. पोटावरती जो प्रेशर होता तो पूर्णपणे रिलीज झाला. करूया आपण वक्रासन. पाठकळा सरळ, दोन्ही पाय जोडलेले. थोडा वेळ विश्रांती घ्या आणि मग वक्रासनाला सुरुवात. उजवा पाय फोल्ड करा. त्याचं पाऊल डाव्या गुडघ्याच्या जवळ. उजवा हात मागे आपल्या सीटपासून थोडासा लांब असेल. डाव्या हाताने उजव्या पायाला समोरनं विळखा द्या. बरोबर, छान. आणि उजव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघा. आपला उजवा खांदा जेवढा तुम्हाला ओपन करता येईल मागच्या मागे तेवढा ओपन करायचा, म्हणजे हलकासा स्ट्रेच करायचा मागे. आपली हनुवटी उजव्या खांद्याला समांतर येईल. डोळे मिटून घ्या आणि श्वास चालू. आता इथे पूर्णपणे गळ्यापासून ते आपल्या पाठीच्या मणक्यापर्यंत एक ट्विस्ट आहे, पीळ आलेला आहे. जोड श्वासाची. श्वास घेतो आणि सोडतो. बरोबर, छान. डोळे उघडा. उलट चाल करूया. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत सावकाश मान मध्यभागी येऊ देत. समोरनं हाताचा विळखा सोडा. आपला उजवा पाय सरळ करा. आता डाव्या बाजूने हीच फिर. डावा पाय फोल्ड करायचा, त्याचं पाऊल उजव्या गुडघ्याजवळ. डावा हात मागे. समोरनं उजव्या हाताने डाव्या पायाला समोरच्या विळखा द्या. पाठकाणा सरळ ठेवा. आपण हात मागे ठेवला ना की पाठीचा मणका मागे जातो, म्हणून हात जास्तीत जास्त सीटच्या जवळ अगदी 1 ते 2 सेंटीमीटरच लांब असेल. समोरनं विळखा द्या. पाठकाणा सरळ. आणि आता डाव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघू. पुन्हा डावा खांदा मागच्या मागे तुम्हाला जेवढा ओपन करता येईल, म्हणजे स्ट्रेच करता येईल तेवढा स्ट्रेच करायचा. डोळे मिटून घ्यायचे आणि जोड श्वासाची. आता विरुद्ध बाजूने आपल्या पाठीच्या मणक्यावर आणि गळ्यापर्यंत एक ट्विस्ट आहे, त्याकडे लक्ष. जोड श्वासाची. श्वास घेतो, सोडतो. छान. आता उलट चाल करूया सगळ्यांनी. डोळे उघडा. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत सावकाश मान मध्यभागी येऊ देत. समोरनं हाताचा विळखा सोडा. आपला डावा पाय सरळ करा आणि मग पाठीवर पडून विश्रांती. एका कुशीला बघा आणि
संपूर्ण पाठीचा मणका जमिनीकडे सैल सोडून द्या. दोन्हीही पायांमध्ये अंतर, डोळे मिटलेले, जोड श्वासाची. श्वास घेतो, सोडतो. आता आपण ज्या ज्या काही कृती केल्या त्यामुळे आपल्या श्वासाची गती, हृदयाची गती वाढलीये का हे आपलं आपण तपासा. डोळे मिटून संपूर्ण देहधारणा पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत प्रत्येक अवयवाचं निरीक्षण करा. साधना करताना माझ्याकडून काही घाई होतीये का हे आपलं आपण तपासायचंय. करणार आहोत आपण एक पाय वर आणि एक पाय खाली, म्हणजे हँड्स अप आणि पाय अप दाखवते मी तुम्हाला. सोपं एकत्रित करू शकतो. दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ घ्या. आपला डावा पाय आहे ना तो फोल्ड करा, त्याचा पाऊल उजव्या गुडघ्याजवळ, जसं आपण मगाशी घेतलं होतं ना तसंच. आता आपल्याला एकत्रित उजवा हात आणि उजवा पाय वर घ्यायचाय आणि खाली आणायचंय. ठीक आहे, सुरू करूया. एकाच वेळेला उजवा हात आणि उजवा पाय वर. हात आपल्याला मागे खाली जमिनीवर टेकवायचा आहे. हा, खाली मागे जमिनीवर टेकवायचा. हा, बरोबर, छान. आणि मग तसाच खाली घ्या. सावकाश हात आणि पाय खाली. आता ही जी आपण ऍक्शन करतोय ना ती पुन्हा श्वासाकडे लक्ष देऊन करायची आहे. सुरू करूया. श्वास घेत घेत हात आणि पाय वर. पाय 90 डिग्री वर येईल आणि हात वरच्या बाजूने जमिनीवर जाईल. आणि श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. सावकाश करा अगदी, श्वासाकडे लक्ष देऊ. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. अजून एक लास्ट राऊंड करूया. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. आता डावा पाय सरळ करायचा, उजवा पाय फोल्ड करायचा आणि हीच कृती आता विरुद्ध बाजू. हात शरीराच्या जवळ ठेवायचे आणि आता सुरू करूया. श्वास घेत डावा पाय डावा हात वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. अजून एक राऊंड. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. खाली आल्यानंतर थांबायचंय. उजवा पाय सरळ करायचा आणि जसं आपण बटरफ्लाय करतो ना त्या बटरफ्लाय मध्ये विश्रांती घ्या. पावलं जोडून घ्या. गुडघे मांड्या जमिनीकडे सैल सोडा. दोन्ही हात आता आपल्या कमरेच्या किंवा सीटच्या खाली घ्या. कंबर किंवा सीटच्या खाली आणि तिथल्या तिथेच विश्रांती. डोळे मिटून घ्या. गुडघे मांड्या अगदी सैल सोडा जमिनीच्या दिशेने. चेहऱ्यावर कुठलाही ताण नाहीये. हाताचा सपोर्ट आपण आपली कंबर किंवा सीटच्या खाली द्यायचा आहे. डोळे मिटून रिलॅक्स. श्वास घेतोय, सोडतोय. श्वासाची जाणीव. मनातल्या मनात 20 ते 1, 20 to 1 काउंटिंग करायचंय रिव्हर्सने. उलट्या क्रमाने 20 ते 1 पर्यंत अंक काउंट करायचे मनातल्या मनात. रिलॅक्स. हाताचा सपोर्ट जो आपल्या कमरेच्या खाली आहे तो काढून घ्या. दोन्ही पाय सरळ करा आणि विश्रांती घ्या.
करणार आहोत आपण आता पवनमुक्तासन. आणि त्यासाठी स्थिती दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. अर्ध आणि पूर्ण पवनमुक्तासन करण्याचा प्रयत्न करूया. आता आपल्याला उजवा पाय थोडासा वर उचलायचा आहे, तो फोल्ड करायचा आहे. उजव्या पायाला समोरनं हातांचा विळखा द्यायचा आहे. प्रत्येक स्थितीमध्ये आज आपण हे आसन केलं आणि कुठल्या स्थितीमध्ये तुम्हाला जास्त कम्फर्टेबल वाटतंय हे आता तुमचा तुम्ही मागोवा घ्यायचा आहे. डोळे मिटलेले, सावकाश डोकं वर उचलायचंय. ही हनुवटी, नाक किंवा कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. छान. श्वास चालू ठेवायचा, आपापल्या क्षमतेने थांबायचं आणि मग सावकाश उलटचाल. डोकं जमिनीवर, हाताचा विळखा सोडा. आपला उजवा पाय हवेत सरळ करा, नियंत्रित जमिनीवर घ्या. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले. आता डावा पाय 30 अंशापर्यंत वर उचलायचा, तो फोल्ड करायचा. समोरनं हातांचा विळखा डाव्या हाताला. डोळे मिटून जोड श्वासाची. सावकाश डोकं वर उचलायचंय. हनुवटी, नाक किंवा कपाळ डाव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. उजवा पाय जमिनीवर रिलॅक्स असेल. सावकाश डोकं जमिनीवर, हाताचा विळखा सोडा. डावा पाय हवेत सरळ करा आणि नियंत्रित जमिनीवर. थोडा वेळ विश्रांती. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या आणि आपण करूया आता पूर्ण पवनमुक्तासन. दोन्ही पाय एकत्रित 30 अंशापर्यंत वर उचला आणि ते फोल्ड करा. समोरनं आपल्या हातांचा विळखा द्या आपल्या दोन्ही पायांना. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या किंवा एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा. डोळे मिटून घ्या. पोटाचे स्नायू ढिले करा. खांदे रिलॅक्स करा. काही क्षण या स्थितीमध्ये थांबा. डोळे मिटून आपल्या पोटावरती जो प्रेशर येतोय तो आपल्याला कम्फर्टेबल वाटतोय का, की आपल्याला अवघडल्यासारखं वाटतंय, कुठे श्वास घेताना आपल्याला त्रास होतोय का, हे आपलं आपण तपासा. जेव्हा आपण काहीतरी हेवी करतो एक्सरसाइज, त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी होतात. त्याचं निरीक्षण आपलं आपण करायचंय. कुठेही असं वाटतंय की एकदम अनइझी आहे, तर मग आपण थोडंसं रिलॅक्स व्हायचं. जी पकड आपण घट्ट केली ती थोडीशी रिलीज करायची. श्वासाकडे लक्ष द्यायचं. कुठेही ब्रीदिंग मात्र होल्ड करू नका आणि स्वतःवरती ओव्हर ट्राय करू नका. आता ज्यांना सर्वायकर आणि पाठीचा त्रास आहे त्यांनी डोकं वर उचलायचं नाहीये. बाकीच्यांनी डोकं सावकाश वर उचलून हनुवटी, नाक किंवा कपाळ गुडघ्यांना लावण्याचा प्रयत्न. रिलीज करा आसन. सावकाश डोकं जमिनीवर ठेवा. हातांचा विळखा समोरून जो घातलाय तो सोडून द्या. दोन्ही पाय हवेत सरळ करा आणि नियंत्रित जमिनीवर ठेवा. विश्रांती. पोटावरती जो प्रेशर आलेला होता तो पूर्णपणे निघून जातोय, त्याकडे लक्ष. आपण हे पवनमुक्तासन स्टँडिंग मध्ये केलं, त्यानंतर बैठक स्थितीमध्ये केलं आणि आता पाठीवर पडून केलं. त्या सगळ्याचा मनातल्या मनात मागोवा. कुठल्या स्थितीमध्ये आपण जास्त कम्फर्टेबल होतो हे आपलं आपण तपासा. सावकाश एका कुशीला वळायचं आणि पोटावर पडून विश्रांती घ्यायची. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. या स्थितीमध्ये आपण एक आसन करणार आहोत, ते म्हणजे नौकासन. बॅलन्सिंग आसन आहे. आधी पूर्णपणे विश्रांती घ्या. डोळे मिटून घ्या. पायामध्ये हातामध्ये कम्फर्टेबल डिस्टन्स आहे. आणि आता करूया नौकासन. त्यासाठी स्थिती घ्यायची. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे.
जास्तीत जास्त स्ट्रेच आणि आता एकाच वेळेला दोन्ही हात पाय आणि आपलं संपूर्ण शरीर जमिनीपासून वर उचलायचं. हात पाय आणि संपूर्ण शरीर आपले हात समोरच्या बाजूने टाळून घ्या आणि पाय जास्तीत जास्त मागच्या दिशेने आपल्याला ताणायचे. आता इथे नॉर्मल श्वास चालू ठेवा. श्वास घेतो, सोडतो. छान. उलट चाल करा. सावकाश हात खाली आणि विश्रांती. एका गालावर करून विश्रांती घ्या. सावकाश किताकुशी लावा आणि हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये या. गडबड काही न करता बैठक स्थितीमध्ये विश्रांती. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घाला. डोळे मिटून घ्यायचे. डोळे मिटून आहे त्या बैठकीमध्ये स्थिर बसूया. चेहरा शांत. जाणीव आपली पायाच्या नखापासून ते टाळपर्यंत. दीर्घ श्वसनाचं 2 आवर्तन. आहे तो श्वास सोडूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. संथ गतीने सोडा. खोलवर दीर्घ श्वास. संथ गतीने सोडा. बॅलन्सिंग प्राणायाम, अनुलोम विलोम. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची प्राणायाम मुद्रा. डोळे मिटूनच पुढे सलग कृती करण्याचा प्रयत्न करा. उजवी नाकपुडी सहज बंद. 2 आवर्तन मी सूचना देईन. पुढची 3 आवर्तन ही सूचनेशिवाय आपण मनाने करायचे. आपली आवर्तन पूर्ण झाली की मग हात खाली घ्यायचा गुडघ्यावर, म्हणजे माझ्या लक्षात येईल. ठीक आहे. अनुलोम विलोमची आपण 5 आवर्तन करतोय. 2 आवर्तन मी सूचना देते. डोळे मिटून घेऊया. डावीने आहे तो श्वास सोडा. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने सावकाश रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. हे आपलं एक आवर्तन झालं. दुसरं. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. दुसरं आवर्तन पूर्ण. अशाच प्रकारे आपण पुढची 3 आवर्तन करूया सूचनेशिवाय. तुमचं कंप्लीट झालं की हात गुडघ्यावर येऊ दे. सुरू करा.
डोळे मिटलेले तसेच ठेवायचे. आपली आंतरिक सजगता वाढली आहे. शरीर मन बॅलन्स करणारा हा अनुलोम विलोम प्राणायाम. चेहऱ्यावर एक हलकसं स्मित हास्य. अंगठा आणि पहिलं बोट यांची टोकं एकमेकांना जुळलेली आहेत. तिथून जो रक्ताचा प्रवाह सुरू आहे त्या प्राणस्पंदनांची अनुभूती. सटल व्हायब्रेशन्स. त्यात तिथे आपलं मन केंद्रित करून घ्यायचं. चेहऱ्यावर एक हलकसं स्मित हास्य. भ्रामरी प्राणायामाची आवर्तन. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ रेचक करताना भ्रमरगुंजन. खोलवर दीर्घ रेचक करताना भ्रमरगुंजन. खोलवर दीर्घ रेचक करताना गुंजन. काही क्षण शांत. भ्रामरीच्या स्पंदनांची अनुभूती आपल्या अवतीभोवती आहे. आपण ज्या बैठकीमध्ये बसलो आहोत त्या बैठकीमध्ये आपल्याला स्थिरता प्राप्त झाली आहे का हे आपलं आपण तपासा. साधी मांडी पद्मासन अर्ध पद्मासन जे काही आपण घातलंय वज्रासन त्या स्थितीमध्ये स्थिरता प्रसन्नता. चेहऱ्यावर एक हलकसं स्मित हास्य. संपूर्ण देहाचं निरीक्षण. पायाच्या नखापासून ते कमरेपर्यंतचा संपूर्ण भाग त्याकडे आपली जाणीव. हा संपूर्ण भाग मनाने शिथिल करायचा आहे. जाणीव शरीराच्या मधल्या भागाकडे. आपल्या नाभीपासून कंठापर्यंत. हातांची ज्ञानमुद्रा आहे. हाताची कोपरं शरीराच्या जवळ आहेत. पाठीचा मणका समस्थितीत आहे. पोटाचे स्नायू अगदी रिलॅक्स. छातीचा भाग रिलॅक्स. या संपूर्ण शरीराच्या मधल्या भागाकडे आपली जाणीव आणि तो भाग मनाने शिथिल. जाणीव कंठापासून मस्तिष्कापर्यंत. जीभ तोंडाच्या आतमध्ये सैल सोडलेली आहे. डोळे अलगद मिटले आहेत. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत स्थिर सुखनासनम. करणार आहोत 3 मकार लांबवलेली ओंकार. अगदी हळू आवाजामध्ये. आहे तो श्वास सोडायचा. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडताना ओमचा उच्चार.
ओम. खोलवर दीर्घ श्वास. ओम. खोलवर दीर्घ श्वास. ओम. काही क्षण शांत, स्वस्थ शरीर, शांत मन, प्रसन्न चेहरा. आज आपल्याला दिवसभर जी काही नियोजित कामे करायची आहेत, त्यासाठी पोषक अशी सकारात्मक ऊर्जा, आत्मविश्वास, इच्छाशक्ती आपल्याला आता प्राप्त होत आहे. आपला आजचा दिवस खूप आनंदी जाणार आहे आणि आपली सगळी नियोजित कामे छान पूर्ण होणार आहे. ही भावना आपल्या मनामध्ये शरीर आणि मनाचा सामर्थ्य वाढवणाऱ्या महामृत्युंजय मंत्राचं पठण करूया. दोन्ही हात जोडलेले, जोडलेले हात आपल्या हृदयापाशी. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धना मृत्युर्मोक्षीयमामृता. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर धरूया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली संपूर्ण साधना ओमला समर्पित करूया. आपला अहंभाव सोडून देऊया आणि प्रचंड सकारात्मक ऊर्जेने आपल्या दिवसाला सुरुवात करूया. आपल्या आठवड्याची सुरुवात करूया. श्वास घे, कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हातांच्या तळव्यांचं घर्षण. निर्माण झालेली खूप अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायचे. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. धन्यवाद. भेटूया उद्या सकाळी 5:50 ला. हरिओम. सगळ्यांना शुभ दिवस. मीटिंग एंड करते हा.